गोष्ट लग्नानंतरची. भाग 10. हो म्हणजे घरचे जा म्हणाले तर जाऊ आपण उद्या. कोमल म्हणाली बोलत चालत सर्वजण हळूहळू मंदिराजवळ येऊन पोचले. भाग 9 वरून आता पुढे. थोड्याच वेळात सर्वजण मंदिरात येऊन पोचले. साधना आत्या अजून हळूहळू चालत मंदिराच्या दिशेने येतच होत्या. त्यांना टेकडी चढून धाप लागली होती. थोड्या वेळात त्या धापा टाकत मंदिराच्या कट्ट्यावर येऊन बसल्या. ऋत्विकने त्यांना पिशवीतली पाण्याची बाटली काढून दिली. त्या ते घटाघटा प्यायल्या. एक दीर्घ श्वास घेत त्या म्हणाल्या, आई जानाई कशाला ग एवढ्या वरती येऊन बसली आहेस? त्या देवीला उद्देशून म्हणत होत्या. आई तुला त्रास होतो तर कशाला आलीस तू? ऋत्विक आईच्या बाजूला बसत म्हणाला. थोडा त्रास झाला रे मला, पण आता देवीच्या दर्शनाने त्रास कुठल्या कुठे पळून जाईल बघ. त्या गालात हसून उठत म्हणाल्या. चला रे आधी दर्शन घेऊ. आरोही अर्णव इथे या. त्या दोघांना शेजारी उभं करत ऋत्विककडे पाहून म्हणाल्या, ऋत्विक त्या पिशवीत उपरणं असेल ते दे रे. त्यानं पिशवीतून उपरणं काढून आईकडे दिलं. ते पाहून अर्णव आत्याकडे पाहत म्हणाला, आता पुन्हा अजून गाठ बांधायची आहे का? हो रे अर्णव, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने गाठ बांधूनच देवीला नमस्कार करायचा असतो. त्या आरोहीच्या पदराची आणि अर्णवच्या उपरण्याची गाठ मारत म्हणाल्या. सर्वांनी मंदिरात प्रवेश केला. सुबक आणि तेजस्वी देवींची मूर्ती पाहून मन प्रसन्न झालं. देवीच्या दर्शनाने सर्वांनाच टेकडी चढून आल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं. आरोहीने कोमल आणि आत्या सांगतील त्याप्रमाणे देवींची पूजा करून देवींची ओटी भरली. नैवेद्य दाखवून देवीला दोघांनी सोबतच नमस्कार केला. त्यानंतर सर्वजण बाहेर येऊन कट्ट्यावर बसले. तितक्यात तन्वी आरोहीकडे पाहून म्हणाली, आरोही चल तुला एक गंमत दाखवायची आहे. अगं तन्वी मी कशी येणार? ती गाठ बांधली होती. त्याकडे इशारा करत म्हणाली. आण तू आता गाठ सोडली तरी चालेल ना? तन्वी साधना आत्याकडे पाहत त्यांना विचारत म्हणाली. हो सोड ना आता आत्या. तन्वीने पुढे होऊन दोघांची गाठ सोडली आणि तिला बाजूला घेऊन आली. आरोही थांब जरा, म्हणत तन्वीने तिच्या डोळ्यावर पटकन आपले हात ठेवले. अगं तनू काय करतेयस? मला दिसत नाही, मी कशी चालणार? आरोही आरोही मॅडम शांत रहा, मी आहे ना, मी बरोबर घेऊन जाते तुला. त्या दोघींच्या मागे कोमल आणि ऋत्विक पण आला होता. अगं तन्वी झालं का आता तरी सोड ना. आरोही थांब हम आरोही 5च मिनिट, तन्वी म्हणाली. ती आरोहीला थोडं पुढे घेऊन आली आणि अलगद तिच्या डोळ्यावरचे हात बाजूला केले. तिने अलगद डोळे उघडले. तसा समोरच मनमोहक दृश्य पाहून, वाव मस्तच, कसलं भारी आहे, किती छान आहे, ती खुश होऊन म्हणाली. हे धरण इथून किती छान दिसतंय. ती अजूनही आश्चर्यचकित होऊन पाहत असते. तिच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद पसरला होता. तन्वी तिच्या आनंदी चेहऱ्याकडे पाहून तिला म्हणते, छान आहे ना? तन्वी आरोहीकडे पाहत तिला विचारते. हो तनू, खूपच छान सरप्राईज दिलंस ग. तनू आपण इथे फोटो काढूयात का? आरोही हो मग काय, हा कॅमेरा असाच शोअप साठी आणला आहे का? ऋत्विक आरोहीला कॅमेरा दाखवत म्हणाला. म्हणजे तुम्ही सर्व प्लॅन करून आला होता? आरोही तन्वीने हसून मान डोलवली. अग वहिनी, हे तुझ्यासाठी सरप्राईज होतं. ऋत्विक थँक्स तनू, थँक्स ऋत्विक. आरोही त्या दोघांकडे पाहत म्हणाली. तेवढ्यात अर्णव पण तिथे आला. अरे वा, आता फोटोशूट पण करायचा आहे का? तो तन्वीला विचारत होता. हो दादा, चल मी तुझे आणि वहिनीचे फोटो काढते. अगं नको, तू पोज दे आधी, मी तुमचे फोटो घेतो. अर्णव तन्वीला पोज द्यायला सांगत म्हणाला. तन्वी वेगवेगळ्या पोज देत होती आणि अर्णव तिचे फोटो क्लिक करत होता. त्यानंतर आरोहीला सोबत घेऊन दोघींनी खूप फोटो काढले. कोमल तू पण ये ना. आरोही कोमलच्या हाताला धरून फोटो काढायला येण्याचा आग्रह करत होती. त्यानंतर कोमल, तन्वी आणि आरोही एकत्र छान छान पोज देतात. अर्णव त्यांचे फोटो क्लिक करत होता. तन्वी बास करा ना आता, तुमचेच फोटो काढत बसणार आहे का? माझा नंबर लागेल की नाही? ऋत्विक तन्वीकडे पाहत म्हणाला. थांब ना, एवढा लास्ट, त्यानंतर तुझेच काढ. तन्वी आणि आरोही छान पोज देत होत्या. अर्णव फोटो क्लिक करत होता. मध्येच कधीतरी त्याची नजर तिच्यावर स्थिरवत होती, पण पुन्हा भानावर येत तो त्यांचे फोटो घेत होता. त्यानंतर ऋत्विकचे पण बरेच फोटो काढले. अर्णवदा, तो कॅमेरा माझ्याकडे दे, मी तुझे आणि वहिनीचे फोटो घेते. तन्वी अर्णवच्या हातून कॅमेरा घेत म्हणाली.
अर्णवला तर नाही पण म्हणता येत नव्हतं. आरोहीची अवस्था पण सेम होती. दादा जाणारे, आता पोज दे. तन्वी. अर्णव आरोहीच्या शेजारी जाऊन थोडं अंतर ठेवून उभा राहिला. काय यार तुम्ही दोघे नक्की नवरा बायको आहात ना? तन्वी त्यांना एकमेकांच्या मध्ये अंतर राखून उभे राहिलेलं पाहून म्हणाली. ऋत्विक हा घे कॅमेरा तू फोटो घे मी त्यांना पोज मध्ये उभं करते. तन्वीने ऋत्विक जवळ कॅमेरा दिला. तिने त्या दोघांच्या जवळ जाऊन एकमेकांना चिकटून उभं केलं आणि एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभं राहायला सांगितलं. आता त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. तन्वी सांगेल तसं त्यांना मनात नसताना पण उभं राहावं लागत होतं. ऋत्विकने त्या पोजमध्ये 3-4 फोटो घेतले. तन्वी एकाच पोजमध्ये फोटो घ्यायचे आहेत का? ऋत्विक त्या दोघांकडे इशारा करून तन्वीला सांगतो. काय यार दादा तू पण तुला साधं फोटोसाठी पोज पण देता येत नाहीत का रे? आणि आरोही तू तर आता माझ्या सोबत फोटो काढलेस ना, आणि आता दादा सोबत फोटो काढायला पोज दे ना. दुहेरी अवतरण चिन्ह. तन्वी पुन्हा त्यांच्या जवळ जाऊन अर्णवला आरोहीच्या पाठीमागे उभं करते आणि त्याचे दोन्ही हात आरोहीच्या गळ्याभोवती गुंफते आणि ऋत्विकला फोटो घ्यायला सांगते. तनू हे बघ ना दोघे धरून बांधून आणल्यासारखे कसे उभे राहिले आहेत. अगं त्यांना जरा स्माईल द्यायला सांग ना. ऋत्विक त्या दोघांचे चेहरे पाहून तन्वीला सांगत असतो. दादा दे ना स्माईल आणि आरोही तू पण जरा हस ना. तन्वी केविलवाणी होतं म्हणते. खरं तर आता अर्णवला राग आला होता, पण तन्वीचा केविलवाणा चेहरा पाहूनच त्याला हसू येतं आणि आरोहीला पण तन्वीकडे पाहून हसायला येत. तेवढ्यात ऋत्विक त्यांचा फोटो क्लिक करतो. तन्वी दादा आणि वहिनी फोटोत बघ कसले भारी दिसतायत, फिल्मी हिरो हिरोईन प्रमाणेच दिसतायत. अर्णव दादा अजून भारी भारी पोज दे ना, तुमचे दोघांचे फोटो खूप छान येतायत. ऋत्विक. त्यानंतर तन्वी त्यांना वेगवेगळ्या पोज द्यायला सांगत होती आणि ऋत्विक त्या दोघांचे फोटो क्लिक करत होता. चल तनू आता बास झाले फोटो. अर्णव. थांब दादा आता एक लास्ट तू ना आरोहीला उचलून घे ना. तन्वी. तन्वी बस झालं तुझं ऐकतोय म्हणून आपलं काहीही. तो आता वैतागला होता. अरे काहीही काय आहे त्यात बघ ना फोटोसाठी किती छान बॅकग्राऊंड आहे. प्लीज ना दादा घे ना एकदा आरोहीला उचलून. तन्वी पुन्हा केविलवाणी होऊन बोलत होती. ऋत्विक मात्र डोळे बारीक करून त्या तिघांकडे पाहत होता. दादा घे ना वहिनीला उचलून, ते बघ ना बॅकग्राऊंडला धरण आहे, खूप छान फोटो येईल. ऋत्विक म्हणाला. त्यानंतर अर्णवने आरोहीला उचलून घेतलं आणि त्या दोघांची नजरानजर झाली. थोडा वेळ दोघे पण एकमेकांच्या नजरेत हरवून गेले. दोघे पण ब्लँक झाले होते. तेवढ्यात ऋत्विकने पटापट 4-5 फोटो क्लिक केले. अर्णव आरोहीला खाली उतरवत होता तितक्यात तिचं मंगळसूत्र त्याच्या शर्टच्या बटन मध्ये अडकलं. आता त्याला तिला खाली पण उतरवता येत नव्हतं. ऋत्विक आणि तन्वी बाजूला उभं राहून दोघांची मजा घेत होते. तनू हे बघ, काढ ना हे. अर्णव तिला इशारा करत म्हणाला. दादा त्याला हे नाही म्हणत, त्याला ना मंगळसूत्र असं म्हणतात. हो ते मला पण माहीत आहे, तू ये आधी, हे काढ. तोवर आरोहीने ते काढलं होतं. अरे दादा कुठे काय अडकलंय? ऋत्विक आणि तन्वी त्याच्याकडे पाहून मोठमोठ्याने हसतात. थांब तनू तुम्हा दोघांकडे पण पाहतो, म्हणत अर्णव त्या दोघांच्या मागे पळत असतो आणि ते दोघे पुढे पळत असतात. तन्वी अर्णवचा डोळा चुकवून आरोही जवळ येत तिला फोटो दाखवत म्हणाली, वहिनी बघ आत्ताचा तुमच्या दोघांचा फोटो कसला भारी आला आहे. अर्णव आणि ऋत्विक धावत आत्याजवळ जातात. अरे काय चाललंय तुमचं? साधना आत्या त्यांच्या जवळ येत म्हणाल्या. झालं का रे तुमचं फोटो बिटो काढून, चला की आता निघूयात. अगाई फोटो तर केव्हाच काढून झालेत, पण हा तुझा भाचाच टाइमपास करत होता. ऋत्विक. काय रे अर्णव कसला टाइमपास करत होता? काय नाही ग आत्या, ऋत्विक तुला ना नंतर पाहतो मी. अर्णव ऋत्विक कडे रागात पाहत म्हणाला. तेवढ्यात तन्वी आरोही कोमल पण तिथे आले. तू ये ना, तुझे पण फोटो काढते. बास झालं आता घरी जायचं नाही का? वहिनीने लवकर यायला सांगितलं आहे. साधना आत्या उठतं म्हणतात. चल ना ग 1-2 फोटो काढूयात. तन्वी आत्याला ओढत घेऊन गेली. ऋत्विक त्या दोघींचे 2-4 फोटो काढतो आणि तन्वीकडे कॅमेरा देत म्हणाला. तन्वी माझा आणि आईचा फोटो काढ ग. हो अगान तू त्याची बायको नाही, तोवर त्याच्या सोबत फोटो काढून घे, परत तुला तो फोटोत पण घेणार नाही.
तन्वी ऋत्विकची मस्करी करत म्हणाली. त्यानंतर आत्याचे आणि ऋत्विकचे 2-3 फोटो काढले आणि सर्वांचा मिळून एक फोटो कोमलला सांगून काढला. पुन्हा मंदिरात जाऊन देवीचं परत एकदा दर्शन घेऊन सर्वजण घरी परत जायला निघाले. अर्णव ऋत्विक भर पुढे गेले. तन्वी, कोमल आणि आरोही एकत्रच चालल्या होत्या. साधना आत्या हळूहळू पाठीमागून येत होत्या. थोड्या वेळातच सर्वजण टेकडी उतरून खाली आले. सर्वजण गाडीत बसून थोड्याच वेळात घरी आले. घरी दादासाहेबांनी सत्यनारायण पूजेची तयारी केली होती. दादासाहेब अर्णव आरोहीकडे पाहत म्हणाले, तुम्ही दोघे फ्रेश होऊन या, तुम्हाला पूजेला बसायचं आहे, एवढ्यात गुरुजी येतीलच. हो म्हणत अर्णव त्याच्या खोलीच्या दिशेने गेला. आरोही पण वरती जातच होती तेवढ्यात सविता काकू आरोहीला म्हणाल्या, आरोही आता तू साडी नको बदलत बसूस, पटकन आवरून ये. फक्त हात पाय स्वच्छ धुवून ये. बरं म्हणत आरोही फ्रेश व्हायला रूम मध्ये गेली. तन्वी पण तिच्या बरोबर रूम मध्ये आली. तनू अशी अचानक सत्यनारायण पूजा वगैरे? आरोही तन्वीला विचारत होती. अगं आपल्यात ना नवीन नवरा नवरी देवीचं दर्शन घेऊन आल्यावर सत्यनारायण पूजा घालतात. म्हणजे तशी प्रथाच आहे आपल्या घरची. तेजस दादाच्या लग्नाच्या वेळी पण अशीच पूजा केली होती. तन्वी आरोहीला सांगत होती आणि आरोही तिचं बोलणं कुतूहलाने ऐकत होती. आरोही तुला कसं ग काहीच माहित नाही? तन्वी आमचे सर्व नातेवाईक मुंबईतच आहेत. सर्व म्हणजे माझा मामा आणि मामी, आईची आई तर तिच्या लहानपणी त्यांना सोडून देवाघरी गेली. बाबा होते ते पण आईच्या लग्नानंतर काही दिवसातच गेले. आता मामा मामी आणि त्यांची मुलं आहेत. पण हे दोघे कधीच गावी गेले नसल्यामुळे त्यांनाच गावाचं काही माहित नाही. तर आम्हाला तरी कसं गाव माहित होणार? आणि बाबांकडे पण तसंच. माझ्या बाबांच्या वडिलांनी गावचं घर जमीन विकून मुंबईला आले होते, त्यामुळे तिकडे त्यांच्या गावी पण जायचा विषय नाही. आरोही तोंड बारीक करून तन्वीला सांगत होती. अगं सुदे ग, नको वाईट वाटून घेऊस, आता तुला ना दरवर्षी गावी यायला मिळेल. अर्णव दादाला पण गाव खूप आवडतं. तो तर दरवर्षी गावी देवीच्या यात्रेला येतोच. इथून पुढे तो तुला पण घेऊन येईलच की, तन्वी तिला समजावत म्हणाली. थोड्या वेळाने दोघी पण फ्रेश होऊन खाली आल्या. अर्णव पण त्याचा आवरून आला. थोड्या वेळात गुरुजी पण आले. चला आवरलं का दादा मुलांचं? गुरुजी दादासाहेबांकडे पाहत त्यांना विचारत होते. हो, आम्ही तर पूजेची सर्व तयारी करून ठेवली आहे. तुम्ही एकदा पाहून घ्या, काही राहिलं असेल तर सांगा. गुरुजी एक वेळ पूजेच्या सर्व गोष्टींवरून नजर फिरवतात आणि ठीक आहे म्हणत अर्णव आरोहीला पाटावर बसायला सांगतात. साधना आत्याला त्यांची पुन्हा गाठ बांधायला सांगितली. अरे देवा, अजून पण आहेच काही गाठ? अर्णव मनातच म्हणाला. गुरुजी पूजेचे मंत्र म्हणत अर्णव आणि आरोहीला देवाला बेल फूल अक्षता व्हायला सांगत होते. ते सांगतील तसं ते दोघे वरच्या मनाने का होईना करत होते. ते म्हणतील ते मंत्र त्या दोघांना पण म्हणायला सांगत होते. त्यानंतर सत्यनारायण कथा झाली, आरती झाली आणि पूजा संपन्न झाली. दोघांनी गुरुजींना वाकून नमस्कार केला. त्यानंतर घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांना नमस्कार करून आशीर्वाद घेतले. थोड्या वेळाने साधना आत्या त्या दोघांची बांधलेली गाठ सोडत म्हणाल्या, झाले रे बाबा, आता पूजा झाली की आता संपलं उपरण्याचं काम, आता नाही गाठ बांधायची. साधना आत्या अर्णवकडे पाहत हसून म्हणाल्या. सर्वांनी पुरणपोळीच जेवण केलं. अर्णवला तर काकूच्या हातच्या पुरणपोळ्या आवडायच्या, त्यामुळे अर्णव जेव्हा पण कधी गावी येत असे तेव्हा सविता काकू आवर्जून त्याच्यासाठी पुरणपोळ्या बनवायच्या. मस्तपैकी जेवणावर ताव मारून अर्णव वरती रूम मध्ये जाऊन झोपला. आरोही मात्र जेवणानंतर सविता काकूला कामात मदत करत होती. गावातले लोक येऊन सत्यनारायणाला नमस्कार करून प्रसाद घेऊन जात होते आणि कोणी जवळच असेल तर सविता काकू आरोहीला त्या व्यक्तीला वाकून नमस्कार करायला सांगत होत्या आणि त्यांची ओळख करून देत होत्या. आरोही पण त्या सांगतील तसं सर्व करत होती. तन्वी मात्र बराच वेळ झाला आरोहीला दिसली नव्हती. ती रूम मध्ये पण पाहून आली पण ती तिकडे पण नव्हती आणि ऋत्विक पण कुठेतरी गायब होता. आता अंधार पडत आला होता. जवळचे घरातले लोकांचं जेवण सुरू होतं. शिल्पा आणि त्यांचा मुलगा सूरज हे सर्वजण जेवण करत होते. त्यांना ऋत्विक आणि बाजूच्या घरातला संदेश जेवण वाढत होते. आरोही पण किचन मध्ये बसली होती. सर्वांचे जेवण झाले, आता घरातलेच बाकी होते.
गावातले लोक अजून पण येत होते. सत्यनारायणाला नमस्कार करून दादासाहेबांसोबत वार्तालाप करून परत जात होते. सविता काकू आणि सुमन किचन आवरत होत्या. तितक्यात मुंबईवरून सुमित्राचा फोन आला. त्या सविता बरोबर बोलून आरोही बरोबर बोलत होत्या. "अग आरोही, तुला करमतंय का गावी?" "हो आई, खूप छान वाटतंय गावी," आरोही आनंदाने बोलत होती. थोडा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. आज दिवसभर दगदग झाल्यामुळे सर्वजण लवकरच झोपले. उर्वरित कथा पुढील भागात पाहू. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.